तर याच सर्व विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्यासोबत अनेक मान्यवर विविध पक्षांचे जोडलेले आहेत। आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक विकास वैद्य, भाजपाच्या प्रवक्त्या आरती पुगावकर, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवी, शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील। काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडलेले। सुरुवातीलाच भाजपाकडे जाऊया, आरती पुगावकर यांच्याकडे। आरतीजी, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। तुम्हाला मुंबईत इतिहासामध्ये पहिल्यांदाच तुम्ही इतकं मोठं यश मिळवलेलं आहे, सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी पालिकांमध्ये यश मिळवलेलं आहे। काय वाटतंय मुंबईतल्या यशाचं कारण काय वाटतंय? एकतर तुमचा प्रचार, पक्षाची शिस्त, सोबतच तुम्ही केलेला संपूर्ण प्रचार, यासोबतच आणखी काय कारण वाटतंय ज्यामुळे मुंबईत तुम्हाला असं यश मिळालंय? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की तुम्ही अभिनंदन केलं आणि तुमच्या माध्यमातून या मुंबईतील, महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू भगिनींचे खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी अस्मिता, मराठी अस्मितेच्या नावावर, मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना दूर लोटून विकासाची नीती आणणारे, विकास करणारे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय शिंदे साहेब आणि या नेत्यांच्या जोडीने संपूर्ण महायुतीला जो कौल दिला तो आम्ही नम्रपणे स्वीकारतो आणि ज्या विकास नीतीची गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्याच्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या वतीने, महायुतीच्या वतीने समस्त महाराष्ट्रातील जनतेला आम्ही देऊ इच्छितो। दुसरी महत्वाची गोष्ट की नक्कीच तुम्ही जसं सांगितलं की हा विजय जो आहे याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची शिस्त, आमच्या कार्यकर्त्यांचं आरतीजी, माफ करा, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतोय। आपल्या समोर विज्युअल्स येत आहेत। अमित साटम यांना काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय। अमित साटम हे विजयानंतर, मुंबईतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केक भरवून त्यांचं सुद्धा अभिनंदन करतायत। ही दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुंबईमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 95 जागांवर भाजपा आता आघाडीवर आहे आणि हाच कल कायम राहील अशी शक्यता आहे। त्यामुळं इतिहासामध्ये पहिल्यांदा मुंबईवर भाजपानं वर्चस्व मिळवलं। गेल्या 25 वर्षातील ठाकरेंची सत्ता ही उलथवून लावली आहे। आशिष शेलार सुद्धा आपल्याला या दृश्यात दिसत आहेत। आरतीजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा। याच्यामध्ये असं आहे, आता तुम्ही नावं घेतली बघा, माननीय मुंबई अध्यक्ष अमित साटमजी असतील, सन्माननीय आमचे नेते आशिष शेलार जी असतील, या सर्वांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करून त्यांची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा पडणं आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमचे नेते देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात महापौर बसणं ही अतिशय महत्वाची घटना आहे आणि याच्यामध्ये मुंबईकरांनी दिलेली साथ ही महायुती कधीही विसरणार नाही आणि त्यांना जो अपेक्षित विकास आहे तो करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे। येतो पुन्हा तुमच्याकडे। आपल्यासोबत बालाजी गाडे पाटील हे स्टुडिओतून जोडलेले आहेत। बालाजी, आघाडी करण्याचाच निर्णय चुकला का? जर तुम्ही ठाकरेंसोबत आघाडी केली असती वंचितच्या ऐवजी, तर तुमचाही फायदा झाला असता, ठाकरे बंधूंचाही फायदा झाला असता, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आघाडी करण्याचा निर्णय चुकला? नाही, एक लक्षात घ्या, इथं काय फक्त एक मुंबई महापालिकेचीच निवडणूक नाहीये, महाराष्ट्रामधल्या अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत। आपण लातूरचं उदाहरण घेऊया किंवा लातूर नंतर इतर ठिकाणावरती आम्हाला वंचित सोबतच्या आघाडीचा निश्चित पद्धतीने फायदा झालेला आहे। त्यामुळं आम्ही आमचा लोकशाहीचा, त्याचबरोबर सर्वधर्म समभावाचा जो विचार आहे तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि सध्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकतोय, तुम्ही जर बघितलं असेल तर निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांची जर यादी काढली तर त्यामध्ये कितीतरी गुन्हेगार रेकॉर्डवरचे आहेत। त्यामुळे दडपशाही एकीकडे आणि दुसरीकडे शासकीय यंत्रणांचा गैरवापर, या दोन पद्धतीने या निवडणुका होत आहेत। 1 जुलैच्या यादीवरती निवडणुका व्हायल्यात। 1 जुलैच्या आम्ही अनेक वेळा, म्हणजे तुम्ही आता म्हणसाल की ह्या सगळ्या आकड्यांनंतर मी बोलतोय, आम्ही हे सातत्यानं बोलत आलोय, तुमच्याही चॅनलला बोललोय आणि निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आम्ही आयोगाच्या समोर सुद्धा लेखी मांडलेला आहे की प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर मतदार याद्या अपडेट झाल्या पाहिजे। 1 जुलैच्या अगोदरच्या मतदार याद्या आहेत, अपारदर्शक याद्या आहेत आणि अगदी मी यांच्या मित्रपक्षाचीच आजची उदाहरणं देतो। रुपाली ठोंबरे पाटील ज्या आहेत, राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या अजित पवार गटाच्या, पुण्यामध्ये त्यांनी आक्षेप घेतलाय की जी पॅक केली होती मतदानाच्या दिवशी मशीन, ती मशीन काउंटिंगच्या म्हणजे आज मतमोजणीच्या दिवशी नाहीये, तिचा क्रमांक वेगळा आहे। याला तुम्ही कशा पद्धतीने डिफाईन करणार आहात? आणि जितक्या ठिकाणावरती पैसे सापडले, पैसे ते सगळे सापडलेले उमेदवार हे सत्ताधारी पक्षातले भाजप किंवा यांचेच लोक होते। त्यामुळं दडपशाही
आणि शासकीय यंत्रणांचा गैरवापर. पण बालाजी गाडे, आणि तुम्हाला असं नाही वाटत की अपारदर्शकता तुम्ही या यामुळं दडपशाहीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्यामध्ये कमी पडताय, आवाज उठवण्यामध्ये कमी पडताय? अजिबात नाही. आम्ही रस्त्यावरती उतरलो. अगदी दिल्लीमध्ये प्रचंड मोठा मोर्चा राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता काढला. त्याचबरोबर आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा सातत्यानं, राज्य निवडणूक आयोग असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल, याबरोबर मुद्दा येतो ॲफिडेव्हिटचा. अनेक असंख्य ॲफिडेव्हिट, हजारो ॲफिडेव्हिट हे सादर केलेले आहेत. पण त्यावरती निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाच्या एक विंग असल्यासारखं काम करत असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा पारदर्शक निकाल त्याच्यावरती होत नाही. ठीक आहे, त्यामुळे बघूया, या आपण याचं उत्तर निवडणुकाच घेऊया. अपारदर्शक आहेत. विकास वैद्य जे आपल्यासोबत जोडलेले आहेत. विकासजी, आता जे आरोप बालाजी गाडे पाटील यांनी केलेले आहेत की मतदार यादी, बोगस मतदान, पैसे वाटप, हीच कारणं आहेत का भाजपाच्या विजयाची, की आणखी काही कारणं आहेत? आणि हीच कारणं विरोधकांच्या पराभवाची आहेत की आणखी काही कारणं आहेत? विकास वैद्य यांच्या परत आवाज जात नाही, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊ. मिलिंद देवरा बोलतायत, थेट जाऊया, नंतर पुन्हा चर्चेकडे येऊया. वे पूरी तरह से कोलैप्स हो चुके हैं और इसकी वजह से महायुति के जो 3 पार्टनर्स हैं उनमें एक प्रकार से एक फ्रेंडली फाइट है कि वे खुद जाकर अपने पार्टी को बढ़ाने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि ऑपोजिशन पूरी तरह से कोलैप्स हो चुकी है. तो मैं मानता हूं ये स्वाभाविक है, लोकल इलेक्शंस में ये होता है. लेकिन जहां तक महायुति की बात है, जहां 3 पार्टियां हैं, 3 पार्टनर्स हैं, लोकल बॉडी इलेक्शंस में, कॉरपोरेशंस में, राज्य सरकार में और केंद्र सरकार में एक होकर महाराष्ट्र की जनता के लिए काम करेंगे. थैंक यू व्हेरी मच. तर मिलिंद देवरा हे बोलत होते आणि महायुतीतील घटक पक्षांबद्दल बोलत होते. विकास वैद्यजी, आवाज येतोय? हां. विकास वैद्यजी, आता बालाजी गाडे पाटील यांनी असं म्हटलं की मतदार यादी, बोगस मतदान, पैसे वाटप यामुळं हा विजय होतोय. तुम्हाला काय वाटतंय, खरोखर भाजपाचा विजय हा याच कारणामुळे झालाय की आणखी काही कारणं आहेत, की आणि विरोधकांचा पराभव सुद्धा याच कारणामुळे झालाय की आणखी काही कारणं आहेत? नाही, पुन्हा एकदा प्रश्न रिपीट कराल का? काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपाचा विजय हा मतदार यादी, बोगस मतदान आणि पैसे वाटप यामुळे झालेला आहे. खरंच ही कारणं आहेत भाजपाच्या विजयाची आणि विरोधकांच्या पराभवाची, की आणखी काही कारणं आहेत? नाही. असं पैसा वाटप किंवा मतदार यादीतील घोळ हा काय एकदम म्हणजे पूर्ण मास लेवलवर विकासजी, अवघ्या माफ करा, थोड्या वेळासाठी थांबवतोय. मिलिंद देवरा बोलतात, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. सर, पिंपरी चिंचवडमध्ये जे आहे दोन्ही एनसीपीचा पराभव झालेला आहे आणि भाजपा तिथे जे आहे मी एक गोष्टी सांगू शकतो की महायुतीचा 3 पार्टनर्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी एकत्र काम करायचं आहे. इलेक्शनचा नंतर मी तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ शकतो की 3ही पार्टनर्स एकत्र येऊन काम करेल आणि राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आपला एकच उद्दिष्ट आहे की मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी आपल्याला काम करायचं आहे. थँक्यू. तर विकास वैद्य यांच्याकडे जाऊया. विकासजी, माफ करा, एक नेत्याचं मध्येच बाईट होता, त्यामुळे थांबवावं लागलं. तुमचा मुद्दा पूर्ण करा. नॅरेटिव्ह हे विरोधी पक्षांनी आधीच तयार करून ठेवलं होतं. कारण मला असं वाटतं की कुठेतरी जसं भाजपला असं वाटलं होतं की आपण जिंकू, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि इतर पक्षांना असं वाटत होतं की आपण हारू. आपल्याकडे जे मुंबईमध्ये पाडू नावाचं मशीन जे हे केलं होतं, त्याची पण भीती मला वाटतं विरोधी पक्षांना वाटली असेल की हे पाडू नावाचं मशीन आणलं म्हणजे बा आता सगळे पडणार त्या ह्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की असा कुठलाही पैसे वाटप आणि आपण जेव्हा आरोप करतो तर किती जणांच्या जवळच्यांना असे पैसे मिळाले आहेत किंवा काय, अशी काय उदाहरणं आहे, असं उठसूट येऊन आरोप करून देणं आणि हे करणं असं नाही होत. कुठलाही मतदार जो आहे, मतदार हा जागृत आहे आणि त्याला माहिती आहे की आज ट्रिपल इंजिनचं सरकार जर आपल्या इथे असेल तर त्याची कामं होतील. त्याच्यामुळे लोकांनी फार सुजाणपणे मतदान केलेलं आहे. नवीन मतदार देखील जे आहे त्या नवीन मतदारांनी देखील फार विचार करून केलेला, जेव्हा आपल्याला असं म्हणता येत नाही हा आरोप म्हणजे याला खरोखर काही अर्थ नाहीये, हा बेसलेस आरोप आहे. जी, तुम्हाला काय कारण वाटतात विजयाची? बालाजी येतो. विकासजी, तर विकासजी यांच्याकडे जाऊच. बालाजी गाडे, विषय पूर्ण करा. हा, विकासजी काय भाजपचे प्रवक्ते आहेत का? म्हणजे मला नाही, राजकीय विश्लेषक आहेत. ओके, हा. तर मला एवढंच सांगायचं आहे की कदाचित मागच्या 10-15 दिवसात त्यांनी बातम्या बघितल्या नसतील, तर विकासजींनी 10-15 दिवसातल्या न्यूज पाहून घ्याव्यात. कारण गेल्या 10-15 दिवसामध्ये भाजपच्या पोल चिठ्ठ्यांसोबत पैसे आढळून आले. त्याचबरोबर बडगुजरांपासून ते सज्जू मलिकांपर्यंत अशा अनेक गुन्हेगारांना भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गट या लोकांनी
इतकी उमेदवारी दिली ज्यामध्ये प्रचंड रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते, त्याचबरोबर शासकीय यंत्रणांचा गैरवापर हा फक्त आम्ही म्हणत नाहीयेत, यांचे मित्रपक्ष सुद्धा स्वतः सांगतायत. रुपाली ठोंबरेंचं आजचं उदाहरण आहे, त्यांनी तर तिथं पुराव्यानिशी सांगितलंय आता त्यांच्यावरती काहीतरी गुन्हा दाखल झालाय, तो असो, त्याच्यात मला तपशिलात जायचं नाही. त्यामुळं पैशाचा वापर, त्याचबरोबर अजून एक विषय मला सांगायचा आहे की अगदी MIM सोबत सुद्धा युती भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचं उदाहरण आमच्या नांदेडमधलं मी तुम्हाला सांगतो. नांदेडमध्ये 11 काँग्रेसचे माजी नगरसेवक रात्री भाजपचे नेते अशोक चव्हाणांच्या घरी गेले. त्याचा व्हिडिओ आहे अधिकृतरित्या आलेला. ते घरातनं बाहेर पडले आणि सकाळी जाऊन त्यांनी MIM मध्ये जाऊन प्रवेश केला. त्यामुळं कशा प्रकारे इथं शासकीय यंत्रणांचा गैरवापर, जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण केलेलं आहे आणि पैशाचा प्रचंड वाटप. सर, जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांना मी पुराव्यानिशी देऊ शकतो, व्हिडिओज आहेत आपल्याकडे की पोल चिठ्ठी सोबत कसा पैसा वाटण्यात आला याचे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे शासकीय यंत्रणांचा गैरवापर, निवडणूक आयोगाची साथ आणि पैशाचा वापर आणि गुंडांची मदत, या मदतीनं भाजपनं ही निवडणूक जिंकलेली आहे. जी आरतीजी, तुम्ही म्हणते की विकासावर आम्ही हे जिंकलेलो आहोत, मात्र काँग्रेसकडून तुमच्यावर आरोप होतोय की शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून ह्या सर्व निवडणुका जिंकल्या जात आहेत, भाजप ह्या निवडणुका जिंकतोय. कसं आहे, काँग्रेसचं हे नेहमीच आहे. काँग्रेसचं हे नेहमीच आहे. मला एक सांगा, देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी या महानगरपालिकेच्या निवडणुकांकरिता अगदी महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन प्रचारामध्ये उतरले, जमिनीवर उतरले, मतदारांना भेटले. मला सांगा, कुठे होते राहुल गांधी? काय करत होते? म्हणजे यांच्या हातात काही राहिलेलं नाहीये, यांना मतदारांपर्यंत पोहोचता येत नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला याच्यात आहे, जेव्हा ती निवडून येते हे स्पष्ट दिसलंय, तेव्हा ते पुन्हा एकदा, तरी मी वाट बघतो की अजून EVM मशीन वरती खापर कसं नाही फुटलं. यावेळेला तर नवीन काय आलं की बाबा मतदानाच्या बोटावर लावणारी शाई पुसली जाते. मला विचारावं असं वाटतं, म्हणजे काल सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर साधारण 9-9:30 वाजता ते उभाटाचे पदाधिकारी टीव्हीवर येतात, सोशल मीडियावर येतात आणि सांगतात, हे बघा कशी शाही पुसली जाते. म्हणजे हे इंडिकेशन होतं का की बाबा आपलं काय खरं नाहीये, त्यामुळे ज्यांना ज्यांना ते करायचंय त्यांनी आपली शाही पुसा आणि परत परत जाऊन आपल्या पक्षाला मतदान करा, असं होतं का? बघा, आरोप करायला काही लागत नाही, तुम्ही उठून आरोप काहीही करू शकता. परंतु मुंबईकरांनी अगदी क्लिअरली स्पष्टपणे दाखवलेलं आहे की मुंबईकरांना आता केवळ भावनेचं राजकारण नकोय. मुंबईकरांना मुंबई उघड्या डोळ्यांनी पाहता येईल असा विकास हवा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि हे त्यांनी मतदान करून इकडे दाखवलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना सुद्धा चर्चेमध्ये घ्यायचं. त्याआधी आपण ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाढवेजी आपल्यासोबत जोडलेले आहेत. अनिशजी, ठाकरे गटाकडून उशिरा प्रचार सुरू झाला, शाखा भेटी उशिरा सुरू झाल्या, त्यानंतर जास्त सभा सुद्धा घेतल्या गेल्या नाहीत, प्रचारामध्ये जास्त ॲग्रेसिव्हपणा दिसला नाही किंवा जास्त प्रमाणात प्रचार केला नाही, त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नाही असं वाटतंय का, किंवा आणखी काही तुम्हाला कारणं वाटतायत? असं अजिबात नाहीये की प्रचार आम्ही केला नाही किंवा जास्त सभा घेतल्या नाही. ठाकरे ज्यावेळेस बोलायला उभे राहतात ना, संबंध महाराष्ट्रभर त्याच्या बातम्या होतात. ठाकरेंचेच, आमच्या शिवसेनेचेच फक्त संजय राऊत सकाळी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस महाराष्ट्रभर त्याची न्यूज होत असते. प्रत्येक वेळी ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात गेलं पाहिजे, प्रत्येक महापालिकेत गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही पाहिलं नाशिक, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल किंवा मुंबई असेल, ठाणे असेल, सर्वत्र सभा झालेल्या आहेत आणि त्या सभा या आसपासच्या 3-4 महानगरपालिकांना घेऊन झालेल्या आहेत. शाखांना भेटी झालेल्या आहेत, अगदी तळागाळापर्यंत प्रत्येक उमेदवार निवडीपासून. आता तुम्हाला मी हे सांगतो, आता तुम्ही जर हा सगळा निकाल पाहताय, या निकालाकडे तुम्ही जर मला म्हणाल तर मला यात सुद्धा एक विजय दिसतो. लक्षात घ्या, हा निकाल छोटा सर्वसाधारण निकाल नाहीये. आज भाजपाच्या निवडून आलेल्या 92-95 जागा आहेत, त्यांची आडनावं जर तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला जवळपास 43 ते 48 ठिकाणी तुम्हाला मराठी आडनावं दिसणार नाहीयेत. आजही तुम्हाला सांगतो, मागच्याही वेळेस त्यांची 53 आडनावं ही मराठी नव्हती. इथून तुम्हाला सांगतो, मराठी माणसाचा हा विजय आहे. जवळपास आता मनसेच्या 10 जागा आहेत, शिवसेनेच्या जवळपास 70 जागा. शेवटपर्यंत तर काय होतंय नंतर बघूयात, पण 70 जागांपर्यंत 66चा आकडा दिसतोय. माझ्या माहितीप्रमाणे हा 70 पर्यंत 69-70 पर्यंत आकडा जाईल आणि मनसेच्या 10 मिळेल तर 80 जागा. आज तुम्ही पहा, शिवसेनेकडे ज्यावेळेस अखंड शिवसेना होती त्यावेळेस जवळपास 83 नगरसेवक 84 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते.
आज शिवसेना केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलात जवळपास शिवसेनेच्या बाबतीत काय काय घडतंय मधल्या काळामध्ये. कित्येक माणसं सोडून गेली. आज शिवसेनेचे जवळपास 84 पैकी 33 ते 34च नगरसेवक शिवसेनेमध्ये विद्यमान शिल्लक होते, हेही लक्षात घ्या. त्या नगरसेवकांना ठेवून नौके चेहरे त्यांनी समोर देऊन जनतेच्या समोर आणून नौक्या चेहऱ्यांना निवडून जवळपास 70च्या जर संख्येने जर निवडून आणत असतील. मनसेचे 10 चेहरे नौखे होते, मनसेकडेही कुठलाही नगरसेवक नव्हता. 10 मनसेचे, शिवसेनेचे 70, अशा प्रकारे जर 80 चेहरे जर ते निवडून आणू शकतात तर हे ठाकरेंचं यश आहे. आणि मुंबईमध्ये बघा, सगळ्या महानगरपालिकांची तुम्ही एकत्रित बेरीज कराल, त्यांच्या एकंदरीत बजेटचाही तुम्ही विषय कराल तर मुंबई महानगरपालिका जवळपास 74,000 कोटींपर्यंत तिचा हा पसारा आहे जवळपास. या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मराठी माणूस त्यांच्यावर विश्वास दाखवतो, जवळपास 80च्या आसपास, आणि काँग्रेसचे जर मिळवले तर 90-95, आणि त्या इतरांमध्ये शिवसेनेचे पुरस्कृत 4 आहेत जवळपास. अशा प्रकारचा हा आकडा जवळपास 100च्या आसपास जातो. हे तुम्ही भाजपाचं यश मानू नका, कारण 82वर असलेली भाजपा आज तुम्ही पाहिला असाल तर मला वाटतं 94चा का 95चा आकडा तुमच्याकडे दिसतोय. 82वर असलेली भाजपा केंद्रात राज्यात सरकारमध्ये सगळी खाती यांच्याकडे, मोठमोठ्या संस्था यांच्याकडे, आज किरीट सोमय्यांसारखे रिक्रुटर यांच्याकडे. हे सगळं असताना रिक्रुटर तुम्ही समजू शकता मी कुठल्या अर्थाने बोलतोय. किरीट सोमय्या HR रिक्रुटर आहे. पण अनिशजी, काही आपण विश्लेषण करत असताना शेवटी गेली ना महानगरपालिका. 25 वर्ष सत्ता ठाकरेंची होती, इतिहासामध्ये पहिल्यांदा आता गेली ना महानगरपालिका ठाकरेंच्या हातून. हे सगळं घडत असताना काही गोष्टी बॅकएंडला आहेत, त्याही गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. पैशाचा अमाप वापर झाला. कुठल्या कोर्टातल्या केसेस चालतात. आज आम्हाला प्रश्न विचारतो मी कोर्टात गेलेत का. आता काल अविनाश जाधवांच्या केसचं तुम्ही पाहिलात, त्यावेळेस तुम्हाला काय प्रश्न काय विचारलं गेलं, आपल्या केसेस बाद केले जातात. मी तुम्हाला ठाण्यातली साधी उदाहरण सांगतो. या हातांनी मी AB फॉर्म दिलेले आहेत. मी ठाण्याचा शहर प्रमुख सुद्धा आहे. आम्ही स्वतः असे कॅन्डिडेट निवडले, त्या कॅन्डिडेटला रात्रीच्या रात्री जवळपास 5 ते 6 कॅन्डिडेटला ज्यावेळेस उचलून नेलं जातं, त्यांना बळाचा वापर केला जातो. म्हणजे मनी चाललं नाही तर मग मसल इथपर्यंत. हे सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो का. आमचे कॅन्डिडेट आम्हाला फोन करतायत, साहेब धमकावलं जातंय, काय करू साहेब, हे केलं जातं साहेब, आमच्यावर बळ वापरलं जातंय. महिलांना धमकावलं जातं, आमच्या महिला उमेदवारांना धमकावलं जातं. 18 नंबर प्रभागाचं मी थेट नाव घेतो. 18 नंबर प्रभागातले 3 कॅन्डिडेट एका रात्रीत बरं फॉर्म देऊन आम्ही 2च तास झाले होते, फक्त 2 तासापूर्वी आम्हाला माहिती होतं या गोष्टी घडवतील, तरी सुद्धा कॅन्डिडेटला ते माघार, बघा फॉर्म भरले गेले, माघार घेण्यासाठी हा केवढा तो प्रेशर. 5 नंबरचा प्रभाग सांगतो मी तुम्हाला ठाण्यामध्ये. 5 नंबरच्या प्रभागामध्ये आदिवासी राखीव जागेवर आमच्या आदिवासी मुलाचा फॉर्म असा बाद केला गेला की ज्याच्यामध्ये त्याच्या मिसेसचं होतं, लग्नाच्या आधीचं नाव, लग्नाच्या नंतरचं नाव, याचं ॲफिडेव्हिट त्या फॉर्ममध्ये असताना सुद्धा ते परस्परपणे न पाहिलं गेलं. ते तिथे टेबलवर नाही असं सांगितलं गेलं आणि फॉर्म बाद केला गेला. ज्यावेळेस ते ऑन रेकॉर्ड आम्ही त्यांना बघायला सांगितलं, ते त्यांच्या टेबलवरच तो ॲफिडेव्हिट होतं. मी त्यांना विनंती करतोय, मायबाप रिटर्निंग ऑफिसर, आपण असं करू नका. आपण ह्या उमेदवाराला, ही महिला आहे, ही आदिवासी आहे, हिच्यावर असा अन्याय करू नका, तिला लढवू द्या. लढवू सुद्धा दिलं जात नाही आणि ती जागा बिनविरोध निवडून येते. प्रभाग क्रमांक 5 ची जागा. हे अशा प्रकारच्या, म्हणजे मी ठाण्याची उदाहरणं दिली कारण मी ठाण्यात AB फॉर्म देण्यासाठी त्या प्रोसेसमध्ये मी होतो. जर अशा प्रकारे जर निवडणुका लढल्या जात असतील, 5-5, 6-6 जागा फक्त तुमचे अर्ज बाद होऊन, तुमच्या माघारी घेऊन जर बिनविरोध येत असतील, आज त्यांचे ठाण्यातले जे आकडे त्यातले 6 बिनविरोधचे आकडे, 7वा आकडा सुद्धा एक बिनविरोधचा आहे. याला ही लोकशाही म्हणता येत नाही. त्यातूनही आमचे, आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, तुमचा थोडा जास्त वेळ घेतो. आजही आमच्या ठाण्यात, तुमच्याकडे येतो पुन्हा मी, कारण बराच वेळ आपण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडे गेलो नाहीये. सायली दळवी आपल्यासोबत जोडल्यात. सायलीजी, तुमचा बालेकिल्ले असलेला पुणे पिंपरीमध्ये सुद्धा तुम्हाला धक्का बसलेला आहे. मुंबईत अवघी तुमची एक जागा विजयी होतीये. ज्यांच्याकडे तुम्ही जबाबदारी सोपवली होती, नवाब मलिक, त्यांचे बंधू पराभूत होत आहेत. काय विश्लेषण कराल तुम्ही या पराभवाचं, आणि ही धोक्याची घंटा वाटत नाही का तुम्हाला पक्षाला? जोग आजच्या या निकालांमध्ये मायबाप जनतेने जो काही कौल आम्हाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून दिलेला आहे, तो आम्ही विनम्रपणे त्या ठिकाणी स्वीकारतो आहोत. आज जरी पराभव झालेला असला तरी त्याची नेमकी कारण काय आहेत याचं आत्मपरीक्षण हे आम्ही निश्चितच करू. अजितदादा हे आमचे नेते, हे काम करणारे नेते आहेत. पुणे जिल्ह्यात तर ते सगळ्यांना ठाऊक आहेत. इव्हन महाराष्ट्रामध्ये देखील सगळ्यांना माहिती आहे की दादा सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. अशा या काम करणाऱ्या नेत्याचं काम आम्ही कार्यकर्ता म्हणून कुठेतरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडलो असू, असंच त्या ठिकाणी आम्हाला वाटतंय. परंतु येणाऱ्या काळात असं म्हटलं जातं की यश आलं म्हणून मातायचं नसतं आणि अपयश आलं म्हणून त्या ठिकाणी आपण कधीही थांबायचं नसतं. हीच सूत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि काम जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यासोबतच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आधीपेक्षाही अधिक ताकदीने त्या ठिकाणी जनतेच्या सोबत उभे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या ठीक आहे, मुसंडी मारेल निवडणुकांमध्ये असं तुमचं म्हणणं आहे. हा. आपली ही चर्चा आपण अशीच गोमाताच्या सुरू ठेवू. एक आघाडीच्या मोठी बातमी येते, ती बातमी घेऊ आणि पुन्हा चर्चेकडे येऊ. तर ना ठाकरे बंधू आणि ना लाडका भाऊ मुंबईत, फक्त देवा भाऊ. मुंबईच्या निकालानंतर सर्वसामान्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईमध्ये भाजपाला मोठं यश मिळाले. भाजपाचे 95 उमेदवार हे आघाडीवर आहेत, त्यातले काही विजयी सुद्धा झालेले आहेत. मुंबईमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि त्यानंतर मुंबईतील सर्वसामान्य जनतेच्या या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मुंबईमध्ये ना ठाकरे बंधू ना आणखी कोणी, केवळ देवा भाऊ अशा ह्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ना ठाकरे बंधू ना लाडका भाऊ असं म्हणत एकीकडे ठाकरे बंधूंनाही हा टोमणा मारलेला, दुसरीकडे लाडका भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे यांना सुद्धा टोमणा मारलेला आहे. मुंबईत फक्त देवा भाऊ. मुंबईच्या निकालानंतर सर्वसामान्यांच्या ह्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. पुन्हा चर्चेकडे जाऊया. अनिशजी, खरं तर हा प्रश्न मी सुरुवातीला बालाजी गाडे यांना सुद्धा विचारला होता. त्यांनी उत्तर टाळलं नेमकं त्याचं, की जर भाजप इथे मुंबईमध्ये काँग्रेसने जर ठाकरे गटासोबत युती केली असती तर चित्र थोडं वेगळं असतं, काँग्रेसचाही फायदा झाला असता, ठाकरे बंधूंचाही फायदा झाला असता, असं नाही वाटत? निश्चितच तसं तुम्ही जर म्हणताय त्यात काही असं चुकीचं काही दिसत नाही. शेवटी ज्यावेळेस 1+1 होतो त्यावेळेस प्रत्येक वेळी 2 होतं असं नाही, पण नक्कीच इथे 2 होण्याची ही लक्षणं होतीच. पण ठीक आहे, काही कारणास्तव त्या युत्या नाही होऊ शकल्या. त्यांनी त्यांचं वेगळेपण त्यांनी वंचित बरोबर जाऊन त्यांनी निवडणूक लढली आणि त्यांनाही त्याच्यात यश आलेलंच आहे. असं नाही म्हणता येणार त्यांना अपयश आलेलं आहे. कुठे 15 जागा याही काही कमी नव्हे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या सभा न होताही काँग्रेसचे कार्यकर्ते झटत होते, इथलं स्थानिक नेतृत्व झटत होतं आणि त्यातूनही या 15 जागा येणं. कारण आताच्या ह्या घडीला तुम्ही पाहाल तर अवस्था अतिशय बिकट आहे विरोधकांची, मी खरंच सांगतोय तुम्हाला. आणि मुंबईमध्ये सुद्धा मनी मसल इतकं मसलचा मुंबईत कमी, कारण मुंबईत मसल चालत नाही, मुंबईत मनी चालतो. जसं ठाण्यामध्ये मसल आणि मनी या दोघांचाही वापर केला जातो, तरी मनी इतकं प्रचंड प्रमाणात हे मनी वापरलं जातं. त्याच्याही अनिशजी, मी थोडा वेळ तुम्हाला थांबवतो, माफ करा. वारिस पठाण बोलतायत, त्यांची प्रतिक्रिया घेऊ, पुन्हा तुमच्या मुद्द्याकडे येतो. लड़ाई में संभाल नहीं सकते, आपस में लड़ झगड़ के, तो ये महाराष्ट्र को क्या संभालेंगे? जनता ने बराबर मैंडेट दिया, बराबर इनको जवाब मिला. इनका एरोगेंट, इनका घमंड, इनका गुरूर पूरा चकनाचूर हो गया. और जो सोचते थे इतने साल से बस सत्ता में बैठ के मलाई खाएंगे, जनता ने दिखा दिया नहीं, अगर हम वोट देकर तुमको इक़्तिदार पे बिठा सकते हैं तो वहां से लात मारकर गिराने की भी ताकत जनता रखती है. जनता ने आज प्रूव कर दिया, साबित कर दिया. सर, महायुति जिस तरह से मुंबई महाराष्ट्र में बीएमसी इलेक्शंस में लीड कर रही है, महायुति का मेयर बनने जा रहा है, क्या कहना चाहेंगे इसे लेकर? देखिए, जनता ने जिसको वोटों से नवाजा उनका लीडर बनेगा, और जिसको भी चाहे मेयर बनाए. लेकिन हम तो हमारी बात करें कि हमारा प्रदर्शन भी बहुत अच्छा हुआ. इतना समझिए आप, इतनी वेव के अंदर हमारे को इतनी जगहों पे कामयाबी मिलना, तो ये तो जनता का आशीर्वाद है, जनता की दुआ है और हमारे पार्टी की पूरी मेहनत है. देखिए, हमारी पार्टी के असद ओवैसी साहब आए, अकबर ओवैसी साहब आए, बिहार के हमारे नेता हैदराबाद से आए, यूपी से आए, और तमाम लोगों ने, हम सब ने मिलकर कलेक्टिवली एक मेहनत की. ये मेहनत का फल है, मेहनत का नतीजा है कि आज आप देख रहे हो कि चुनाव के रिजल्ट कितने अच्छे आ रहे हैं हमारे फेवर में. सर, स्टेट इलेक्शन कमीशन ने जो है उंगली पर जो इंक जो निकल जा रही थी, उससे लेकर जो है जांच के आदेश दिए हैं, टीम गठित की है, क्या कहना चाहेंगे इस पर? कि मेरी उंगली पे लगा हुआ है, लेकिन अगर विपक्ष कोई सवाल उठा रहा है तो उसका जवाब इलेक्शन कमिश्नर को देना चाहिए. लेकिन एक बात मैं आपके माध्यम से बताऊंगा कि कल मुंबई में मैं काफी बूथों के ऊपर गया, केओस का मामला था, हर तरफ अफरा तफरी, वोटर लिस्ट में नाम नहीं है, पर्ची लेके जा रहे हो तो आपको पता था यहाँ नहीं है, दूसरी जगह, वहां जाते हैं तो बोलते ये जगह, मतलब भागम भागी. इतना ही नहीं, मेरे खुद की मैं आपको बात बताऊंगा, मैं जब गया वहां पर तो मेरा नाम है, मेरी वाइफ का नाम है, मेरे बेटे का नाम है, मेरी मदर जो 16 साल पहले जिनका इंतकाल हो गया उनका है, मेरी बेटी का नाम गायब. मेरी बेटी का नाम गायब कर दिया जो फर्स्ट टाइम वोटर थी. जैन जी, इतना उनको उत्साह होता है, इतना इंतजाज़म होता है कि हम जाएंगे, वोट देंगे, अपने पसंदीदा उम्मीदवार को चुनाएंगे, फोटो निकालेंगे. सबसे ज्यादा तो उनको ड्रिल बनाने का शौक रहता है कि हमने वोट दिया. तो डेमोक्रेटिक राइट जो संविधान ने राइट दिया, वो राइट नहीं कर सके. ऐसे कितने लोगों ने कल वोट नहीं दिया. यकीन मानिए, बड़े बड़े उद्योगपति जो हर बार जाके 7 बजे वोट डालते थे, नहीं डाला वोट. सुपरस्टार्स जिनको आप कवर करते थे, कहाँ है वोट? क्योंकि यही सब अफरा तफरी का केओस. तो इसका जवाब इलेक्शन कमिश्नर को देना चाहिए. ये अकाउंटेबिलिटी फिक्स होती है उनमें कि आपने क्या किया. और तो वीडियो देख रहे, एसीटोन लगाओ साफ, एसीटोन घसो साफ हो जाता. तो बोगस वोटिंग ना हो इसीलिए तो एक लगाई जाती है ना, सालों से परंपरा चली आ रही है. तो अब देखिए क्या हो रहा है. तो हम तो बोलेंगे कि इसमें महाराष्ट्र सरकार और इलेक्शन कमिश्नर दोनों जवाबदार है.
इस तरह से इलेक्शन नहीं लड़ा जाते, तो डेमोक्रेसी का कत्ल हो रहा है। एक इंसान वोटिंग बूथ पर जाकर वोट नहीं डाल सकता, इससे बड़ी बात क्या हो सकती है? सर, दोनों ठाकरे बंधु के साथ आने का असर और दोनों एनसीपी के पिंपरी चिंचवड़ में साथ आने का असर कुछ खासा दिख नहीं रहा है। दोनों जन जो है, दोनों पार्टीज हारे, क्या कहना चाहेंगे? अब देखिए, जनता ने उनको मैंडेट दे दिया कि किसके साथ है। इतने साल सत्ता में थे, 30 साल, तो जनता को कहीं ना कहीं लगा कि इन्होंने 30 साल राज किया, सत्ता में रहे, 75,000 करोड़ रुपीस का बजट था मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन का, काम नहीं हुआ। रास्तों पे खड्डे नहीं, खड्डों पे रास्ते, आधा घंटा बारिश आती है, ट्रेन ठप, ट्रैफिक ठप, सब ठप हो जाता है। ड्रेनेज के लिए क्या किया? तो अल्टीमेटली जनता है समझदार, उन्होंने अपना जवाब दे दिया। अब जिसको जनता ने जिताया वही है, जो जीता वो सिकंदर। सर, एनसीपी पुणे चिंचवड़ में दोनों एनसीपी साथ आने के बावजूद, दो परिवार साथ होने के बावजूद जो है उन्हें हार का सामना करना पड़ रहा है और बीजेपी लीडिंग हुआ। देखिए, बिल्कुल मैंने जैसा कहा ना कि जनता है, जिसको चाहे उसको सर पे बिठाए, जिसको चाहे उठा के फेंक दे। अब ये तो समझ में ही नहीं आ रहा है कि कहाँ पर साथ में थे, कहाँ अलग थे। कितनी जगहों पे समझ में आ रहा है यहाँ तो दोनों साथ में है, वहां समझ में आ रहा है नहीं यहाँ अलग लड़ रहे। अरे खिचड़ी पक गई थी, वोटर के माइंड में भी एक खिचड़ी था कि क्या करे वारिस भाई, कुछ समझ में नहीं आ रहा कौन साथ में है कौन अलग है, किधर पूरा खिचड़ी था। महायुति में भी सब तरफ। चर्चेला सुरुवात करूया. अनिशजी आपल्यासोबत आहेत. अनिशजी, तुमचा मुद्दा पूर्ण कराच, मात्र आणखीन एक त्याला एक जोडून प्रश्न विचारतो की आधी ठाकरे बंधू एकत्र येणार याची मोठी हवा निर्माण झाली होती आणि खरोखरच जनतेमध्ये तशा प्रकारचं वातावरण होतं की दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्यामुळं मोठा ब्रँड ठाकरे ब्रँड हे सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी जनतेपर्यंत पोहोचवलं होतं, हवा निर्माण झाली होती. मात्र त्या मानानं निवडणुकांमध्ये यश मिळताना दिसत नाहीये, मुंबईमध्ये पण नाही, नाशिकमध्ये आणि इतरही पालिकांमध्ये. काय नेमकी कारण आहेत? खरं तर हा प्रश्न तुम्ही हा समोरच्यांना विचारला पाहिजे. असं काय तुम्ही कामं केलीत की ज्याच्या जीवावर तुम्हाला एवढ्या 95 जागा मिळत आहेत? मला 5 कामं अगदी पटपट तोंडावर असतील तर सांगावीत. म्हणजे आम्ही केलेल्या कामांचे शुभारंभ, आम्ही केलेल्या कामांना फोटो काढून तुम्ही स्वतःची कामं दाखवत असाल तर काय म्हणावं. मी आताच मगाशी एका कोकणातल्या नितेश राणेचं स्टेटमेंट पाहत होतो. त्याने म्हटलं पेंग्विनला जय श्रीराम. पेंग्विन म्हणजे त्यांनी आदित्य साहेबांना चिडवण्याचा पुनश्च ह्यांची एक सवय आहे. ज्यावेळेस यांच्याकडे बोलण्यासारखं काही नसतं एखाद्याला चिडवायचं, जसं राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवलं जातं, आदित्य साहेबांना पेंग्विन म्हणून. त्यांना एवढी साधी सुद्धा समज नसावी की ज्या पेंग्विन पक्षाचं नाव घेत आहे तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वीर जिजामाता भोसले उद्यानाला 36 लाखाचं वार्षिक उत्पन्न मिळवून देतोय. या सगळ्या गोष्टी कोणी पाहत नाहीये. आज ज्या कोस्टल रोडचं स्वतःच्या नावाने बारसा केला, तो कोस्टल रोड आदित्य साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, ज्या पेंग्विनला चिडवून होता त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट. यश भाजपलाच का? तुम्हाला काय वाटतं, काय कारण आहे त्यांच्या विजयाची? हीच तर असते एक स्ट्रॅटेजी, जी मार्केटिंग अशी एवढी तगडी करायची. मार्केटिंगच्या बाबतीत या भाजपाचा हात कोणी पकडू शकत नाही. तुम्हाला कोणी अडवलंय? अगदी तेच तर म्हटलं, 40 पैशावाल्यांची टीम यांच्याकडे जास्त आहे ना. ते 40 पैसे केले की आकडा करोडोंमध्ये जातो. तेवढे करोडोंचे पैसे ठेवण्यासाठी आमचे खिसे तसे नाहीत. तसं असतं तर मग आमचे हात असे स्वच्छ आहेत ना, त्यामुळे आम्हाला कधी पकडू शकले नाही. जे करोडोंवाले होते सगळे यांच्याकडे सामील झाले, स्वच्छ झालेत. आज तुम्ही मला सांगा, ह्या भाजपामध्ये आज स्वतःची माणसं किती आहेत? आज जे निवडून आलेले 95 ह्याच्यामध्ये यांचे स्वतःचे कार्यकर्ते. मगाशी केशव उपाध्यायांना पण हा प्रश्न विचारला, मी आता एबीपीवर होतो, त्यांना पण प्रश्न विचारला. खरं तर आज याच्यामध्ये एखादी विधान परिषदेचे आमदार किंवा एखादं कॉर्पोरेशनचं मुंबईतलं सीट तुम्हाला मिळालं पाहिजे. मागून आलेले नवनाथ बन सारखे पुढे निघून गेले. बघा, हे विषय आहेत, हे खरे विषय आहेत. नवनाथ बन कोण होते? इथपासून सुरुवात करा. पुन्हा तुम्हाला थांबवतो. पंकजा मुंडे बोलतात, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. कॉर्पोरेशन चुनाव में बीजेपी की जीत हुई है और हमारे साथ है महाराष्ट्र बीजेपी के नेता और विकास की जीत पंकजाताई मुंडे. ठीक आहे अनिशजी. अगदी. तर तेच माझा विषय तोच आहे की भाजपाचे स्वतःचे कार्यकर्ते किती आहेत याच्यामध्ये. आज घराणेशाहीवर ज्यावेळेस बोलतात, अगदी विखे पाटलांपासून घ्या, अगदी राणेंचं कुटुंब घ्या, अगदी राणेच्या कुटुंबातलं मगाशी आणि ते असं विचित्र कुत्सित हास्य असतं बघा. विजयाचा उन्माद नसावा, मगाशीच मला वाटतं ताईंनी म्हटलं, विजयाचा उन्माद नसावा, पराभवातून शिकत राहावं. पण हे कुत्सित जे हास्य होतं ना मगाशी नितेश राणेंचं एका स्टेटमेंट मगाशी पाहिलं. आज त्यांच्या घरात स्वतः वडील खासदार, एक भाऊ मंत्री, म्हणजे स्वतः मंत्री, एक भाऊ आमदार. तुमच्या म्हणण्यानुसार भाजपा इतकं सगळं करतंय तरी सुद्धा यश त्यांना मिळतंय. चूक नेमकी कुणाची होते? मतदारांची चूक होतीये? अजिबात मी म्हणणार नाही मतदारांची चूक. आज हा जो प्रचंड प्रमाणावर हा जो आज खरं तर प्रशासनाची ही चूक आहे. मी सांगेन, प्रशासनाने आजवर एवढी सारी प्रकरणं सुमोटो का दाखल करून घेतले जात नाहीत? आज आमच्या केसेस दाखल केले जात नाही. पण आज आता बघा, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारले ज्यावेळेस राहुल गांधींनी, त्यांनी काय हास्यास्पद ती प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. अगर दोबारा मतदान किया जाएगा तो वो कानूनन अपराध है. अशा प्रकारचे हे शक्तिमान मधले डायलॉग तुम्ही आम्हाला ऐकवता. जुन्या काळातले, जणू काही महाभारतातलं एखादं पात्र पाहतो, तो माणूस, ते काय ज्ञानेश कुमार नावाचं ते पात्र,
ते एवढे म्हणजे जुन्या काळातले ते असे हावभाव करून ते नाना पाटेकरच्या चित्रपटात शोभतात असे हावभाव करून माफ करा, पण आज ह्यांच्याविषयी आदर यासाठी येत नाही लाईव्ह मीडियावर. मी का बोलतो, कारण तुम्ही इलेक्शन कमिशन म्हणून एक ट्रिब्युनल म्हणून तुम्ही काय केलात, एक क्वासी ज्युडिशियल आहात तुम्ही, म्हणजे एक प्रति न्यायालय आहात तुम्ही, तुम्हाला तुमचे वैयक्तिक अधिकार आहेत. आज 47 मतांचा आमदार मात्र खासदार अनिसजी, तुमचा हा दावा आहे की प्रशासनाकडे तक्रार करून केस दाखल करून सुद्धा काहीच त्यावर होत नाहीये. मग यावर तुम्ही विरोधक म्हणून एकवटून का आणखीन जोरात आवाज का उठवत नाही? उतरून इलेक्शन कमिशनच्या विरोधात मोर्चे काढले, अजून आणखी काय करायला हवं तुम्ही आम्हाला सांगा ना. आता आम्ही कोर्टापर्यंत पोहोचतो, कोर्टात आमच्या केसेस तारखांवर येत नाहीत. आता आमचा तो, मी तुम्हाला मगाशी जो उमेदवार सांगितला त्याला जर लढू दिलं असतं ना तर तो जिंकला असता, तो शेतकऱ्याचा मुलगा जिंकला असतं, तिथे बिनविरोध झाली ना जागा. ठीक आहे. बालाजी गाडे पाटील, आता पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहेत, काहीच दिवसांवर निवडणुका आहेत. तुम्ही मुंबईमध्ये ठाकरेंसोबत नाही गेलात, त्यामुळं मान्य केलं की थोडंसं नुकसान झालेलं आहे. आगामी काळामध्ये युती आघाडी करताना विचार करून करणार? मी काही मान्य केलेलं नाहीये, तुमचे शब्द माझ्या तोंडात टाकू नका. बरं. माझं स्पष्ट मत होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक तिथल्या कार्यकर्ते निर्णय घेतात. मग तुम्ही मुंबईतलं अगोदर उत्तर द्या. मुंबईमध्ये जर ठाकरेंसोबत गेला असतात, कारण ठाकरे तयार होते तुम्हाला घ्यायला, तुम्ही नाही गेलात. नाही, एक लक्षात घ्या की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि ते काम करत असताना जी महाविकास आघाडी झालेली होती ती काही कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती झालेली होती. बरं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची गणित वेगळी होती. त्याबद्दल आमचा काही पक्षांबद्दल काही बालाजी गाडे येतो, एक महत्वाची मोठी बातमी येते, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. तर मुलुंड प्रभाग 107 मधून नील सोमय्या हे आघाडीवरती आहेत. नील सोमय्या 15,000 मतांनी आघाडीवरती आहेत. मुलुंडमधील 6ही जागा भाजपा जिंकण्याची शक्यता आहे. मुलुंडमध्ये 6 ठिकाणी 6 जागांवर भाजपा आघाडीवरती आहे. आणि नील सोमय्या, किरीट सोमय्या यांचे पुत्र मुलुंड प्रभाग क्रमांक 107 मधून आघाडीवरती आहेत. जवळपास 15,000 मतांनी ते आघाडीवरती आहेत. मुंबईमध्ये नील सोमय्या आहे, आघाडीवरती आहेत, 15,000 मतांनी आघाडीवरती आहेत. आणि मुलुंडमधील 6ही जागा भाजपा जिंकण्याची शक्यता आहे. मुलुंड हा भाजपाचा गड आहे, या ठिकाणी भाजपाचेच आमदार आहेत. आणि या ठिकाणी किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे प्रभाग क्रमांक 107 मधून आघाडीवरती आहेत. जवळपास 15,000 मतांनी ते आघाडीवरती आहेत. आणि मुलुंडमधील 6ही जागा भाजपा जिंकण्याची शक्यता आहे. आपण जाऊया बालाजी गाडे पाटील यांच्याकडे. बालाजी गाडे पाटील, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा, तर त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या तिथल्या कार्यकर्त्यांच्या आणि तिथल्या तडजोडीवरती युत्या आणि आघाड्या होत असतात. आणि आत्ता जे आपण सांगत होतात किरीट सोमय्यांच्या मुलाचं, ज्या किरीट सोमय्यांनी तोंड उघडल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये बोंब मारतात अगदी तेल लावून, त्या किरीट सोमय्यांनी पोराला तिकीट देऊन निवडून आणलंय. भाजपचे प्रवक्ते आहेत. नार्वेकरांच्या घरामध्ये तुम्ही 3 तिकीटं दिलेली आहेत. त्याचबरोबर शिंदे सेनेचे नगरसेवक जे होत्या त्या नगरसेविकेच्या पतीला खोपोली येथे मागे लागून पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मर्डर केला दिवसा ढवळ्या. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आणि आत्ता निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार होते, मनसेचे सोलापूरचे, तर त्या उमेदवाराचा मर्डर झाला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सगळं जे चाललंय हे का घडू देत आहेत? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत का? भाजपच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं. का हे त्यांच्या परवानगीनेच सगळं चाललेलं आहे? त्याचबरोबर ज्या सलीम कुत्ताच्या विरोधामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसांनी घसा तुटोस्तर भाषण केलेलं होतं, त्यांचा तो बडगुजर नावाचा माणूस आज कमळावरती यांच्या निवडून आला. त्याचबरोबर पालघर साधू हत्याकांडामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेसवरती आरोप लावणारे भाजप ज्या वेळेला त्यांच्याच हत्याऱ्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देतो, तेव्हा तुमचं हिंदुत्व नेमकं कुठं झोपी गेलेलं असतं? उत्तर घेऊया. मी समारोप करतो. तर त्यामुळं जर बघितलं तर 3ही सत्ताधारी पक्षांच्या ही जी काही नुरा कुस्ती चाललेली आहे की वरती एकत्रित बसायचं आणि खाली भांडल्यासारखं करायचं, हा जो प्रकार आहे, आपण चोर चोर मावस भाऊ आणि राज्य विकून खाऊ अशा प्रकारचा यांचा चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार म्हणजे अगदी गजा मारणेंपासून ते म्हणजे सज्जू मलिकांपर्यंत अजित पवारांनी दिले, ते बडगुजरांपासून तुम्हाला मीरा भाईंदरचं उदाहरण सांगतो, 46 गुन्हेगारांना तिकीट भाजपने दिलेली आहेत. तर हे सगळं काय चाललेलं आहे? त्यामुळं दडपशाही आणि पैशाचं राजकारण या 2 बळावरती आणि निवडणूक आयोगांची मोलाची साथ. त्यामुळे मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो, कारण त्यांच्याशिवाय भाजपला हे शक्य झालेलं नसतं. कारण आम्ही पुरावे देऊन सुद्धा, मुंबईतले पुरावे दिलेले होते, आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन गेलेलो होतो.
1 जुलैची यादी आम्ही बदला म्हणून सांगितलेलं होतं, आयोगानं ते ऐकलं नाही. त्यामुळे ठीक आहे. निवडणूक आयोग आणि भाजपचं अभिनंदन. ठीक आहे, तुमचे हे आरोप, त्याची उत्तर आपण भाजपाच्या प्रवक्त्या यांच्याकडून घेऊ. मात्र एक मोठी बातमी समोर येते, ती घेऊ आणि नंतर भाजपाच्या प्रवक्त्यांकडे जाऊया. अहिल्यानगरमध्ये भाजपा राष्ट्रवादीच्या युतीचा विजय झालेला आहे. महानगरपालिकेच्या 68 पैकी 52 जागांवर विजय मिळवलाय. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीचा विजय झालाय. जागांवर जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीने जागा मिळवलेल्या आहेत. आपल्यासोबत माजी खासदार सुजय विखे आहेत. दादा, या सगळ्या विजयाचं श्रेय कोणाला जाणार, कसं या सगळ्याचं हे केलं? विजयाचे श्रेय या अहिल्यानगर शहराच्या जनतेला जातं. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं, सर्व पदाधिकाऱ्यांना जातं, सर्व आमच्या नेत्यांना जातं. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न आणि जनतेने टाकलेला या दोन्हीही आमच्या नेतृत्वावर विश्वास, हा त्याचा परिणाम आहे की अभूतपूर्व यश असं आपल्याला पाहायला मिळालं. आता रोडमॅप दाखवा, हरकत नाही. आता आम्ही दाखवणार, करून दाखवणार. आणि जे जे शब्द दिलेत, उपनगरांचा विकास, रिवाइज टीपी प्लान, त्याच्यानंतर अजून ज्या भागांमध्ये काम करणं बाकी आहे, ते सगळे जे शब्द आपण या प्रचारामध्ये लोकांना दिले, ते सगळे शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. आता राज्यामध्ये जे आहे महायुती एकत्र आहे. आता इकडे स्वबळावर शिवसेना लढलेली होती, आता निकाल लागलेले आहेत. आता सत्तेमध्ये शिवसेनेला सहभागी करून घेणार का, त्याबाबत काही विचार झालेला आहे? नाही, आता लक्षात घ्या, ही युती भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे सत्तेमध्ये कोणालाही सहभागी करून घ्यायचा प्रश्नच निर्माण होत नाही. हे आमचेच कार्यकर्ते एवढे आणि आमचेच नगरसेवक एवढे झालेत, यांना शांत करता करता आता आम्हाला परिश्रम घ्यावा लागेल. मला असं वाटतं, पण त्यांना विकासामध्ये आम्ही कुठे कमी वासू देणार नाही. महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्यामुळे सत्तेमध्ये हे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्व पदांवर आमचे कार्यकर्ते विराजमान राहतील असं मला वाटतं. नक्की जे आहे या सध्याच्याच पदावर जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीच राहील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर. आरती पुगावकर, जे तुमच्यावर थेट आरोप केलेले आहे पक्षावरती की गुन्हेगारांना सोबत घेऊन आणि निवडणूक आयोगाची साथ, त्यामुळे तुम्हाला विजय मिळत असतो, थेट आरोप काँग्रेसने केलाय, उत्तर द्या. नाही बघा, मला असं वाटतं, मी याच्या आधी बोलली की काँग्रेसकडे असं झालंय की त्यांना काय करावं ते दिशाहीन झालेले आहेत. त्यांच्याकडे स्वतःकडे दिशा राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे विकासाचे मुद्दे त्यांच्याकडे राहिलेले नाहीयेत. विकासाच्या गोष्टी बोलाव्या असं केंद्रापासून त्यांच्यामध्ये सगळं उथल-पुथल झालेलं आहे. नेतृत्वाची दिशा राहिलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे मग काय होतंय की या मुंबई महाराष्ट्राला खरोखर आवश्यकता कशाची आहे ते सोडून बाकीचे सगळे मुद्दे काढत बसायचं. आणि या माध्यमातून होत आहे काय की ज्या सुज्ञ मतदाराने मतदान केलेलं आहे, आपला कौल दिलेला आहे, त्या मतदारांचा आपण अपमान करतोय का, याचा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाही येत. इंडिपेंडेंटपणे काम करत असते. त्यांनी इंडिपेंडेंटपणे त्यांचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे नेहमी या दोन गोष्टी एकत्र करून लिहून दिले बोलणं हे काँग्रेसचं नेहमीच झालेलं आहे आणि यावेळेलाही ते तेच करत आहेत. ठीक आहे आरतीजी, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. हर्षवर्धन सपकाळ बोलतात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, थेट जाऊयात. इतनी बुरी स्थिति में भी 350 काउंसिलर कांग्रेस पार्टी की जीत के आगे, 5 जगह महापौर कांग्रेस पार्टी का बैठेगा और इसके अलावा तकरीबन 10 जगह हम सत्ता में सहभागी होंगे। मगर सत्ता हमारे लिए गौण है, विचार का संघर्ष जो है हमारे लिए महत्वपूर्ण है, क्योंकि हमारा संविधान खतरे में है, गणतंत्र भी खतरे में है और चुनाव आयोग जो है अपना काम नहीं कर रहा है। मुंबई में अगर कांग्रेस ठाकरे भाइयों के साथ अलायंस करता तो चित्र दूसरा दिखाई देता है अपने को। ऐसा नहीं, इसी प्रकार का लगभग ऐसा रहता, क्योंकि मूलतः आए हुए जो नतीजे हैं वो नतीजे एक फिक्सिंग के तहत आए हुए नतीजे हैं, तो फिक्सिंग उस स्थिति में भी फिक्सिंग तो बरकरार दे रही थी। चुनाव के दौरान जो स्याही लगाई गई मतदाताओं को वो मिट जा रही थी। शाही को मिटाना और लोकशाही को मिटाना, गणतंत्र को मिटाना, ये दाव, ये बाजी जो है भारतीय जनता पार्टी खेल रहा है और इसके नतीजे अच्छे नहीं आएंगे। संवैधानिक तरीके से देश चलना चाहिए, मगर इनकी इसी हरकतों के कारण बड़ी अराजकता की दिशा में अपने देश को बदकिस्मती से सरकार लेके जा रही है। तर पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. पुणेकरांना गुंड प्रतिनिधी हवेत का, अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर या विजयी झालेल्या आहेत. जेलमधून निवडणूक लढवली होती. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पराभूत केलेलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये एक गुंड
व्यक्ती महिला ही विजयी झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत. रोहन, पुणेकरांना खरोखर आता गुंड प्रतिनिधी हवेत का असा चर्चा सुरू झालेली आहे, असं वाटू सुद्धा लागलेली आहे, कारण प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर या विजयी झाल्यात. खरं तर सोनाली आंदेकर या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत आणि वनराज आंदेकरांचा काही दिवसांपूर्वी खून करण्यात आलेला होता आणि याच खुनाचा बदला म्हणून सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी कट रचून आतापर्यंत 2 जणांचा बळी यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये त्या जेलमध्ये असताना त्यांनी ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती लढवलेली होती आणि त्यांनी जे आहे ते प्रतिभा धंगेकर म्हणजेच रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा जो आहे तो पराभव केलेला पाहायला मिळतो आणि अजून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. काही वेळामध्ये अधिकृत घोषणा याबाबत जी आहे ती केली जाईल आणि नेमकं किती मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे ते समजेल. दुसरी गोष्ट, याच 23 प्रभागामध्ये सोनाली आंदेकरांच्या सोबत दुसऱ्या मतदारसंघामध्ये म्हणजे क च्या मतदारसंघामध्ये लक्ष्मी आंबेकर देखील उभ्या राहिलेल्या होत्या. त्यांच्यासोबत देखील भाजपच्या आणि राष्ट्रवादीचं आव्हान उभं होतं, परंतु लक्ष्मी आंदेकरांचा मात्र या प्रभागामधून 23 रोहन, रवींद्र धंगेकर माजी आमदार, त्यांची ताकद आहे पुण्यामध्ये आणि परिसरामध्ये, असं असताना सुद्धा या आंदेकर विजयी होतात. नेमकी काय कारण आहेत? खरं तर रवींद्र धंगेकर यांच्या बाबत काही दिवसांपूर्वी पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता होते. रवींद्र धंगेकरांनी लोकसभा नंतर त्यांची जी क्रेज होती, लोकप्रियता होती, ती काहीशा प्रमाणामध्ये कमी झालेली पाहायला मिळाली. काँग्रेसकडून त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला आणि त्यानंतर देखील कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये कुठेतरी रवींद्र धंगेकर संधी देतील असं वाटत होतं, परंतु रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्याच कुटुंबातील 2 सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यांची पत्नी 23 मधून निवडणूक लढते तर मुलगा जो आहे तो 24 मधून निवडणूक लढवतोय. त्यामुळे त्यांच्या भोवतालचं जे कार्यकर्त्यांचं जाळं होतं त्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी लाट नाराजी पसरलेली होती. त्यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता त्यांच्या मुलाच्या समोर उभा राष्ट्रवादीमधून राहिलाय. त्यामुळे अशा पद्धतीचा फटका जो आहे तो धंगेकरांना बसलेला पाहायला मिळतोय. ठीक आहे, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल. पुन्हा चर्चा सुरू करूया. बालाजी गाडे पाटील यांच्याकडे जाऊया. बालाजी गाडे पाटील, मी तुम्हाला 2दा जो प्रश्न विचारला तोच प्रश्न तुमच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा विचारला गेला. कारण एक विश्लेषण बघा, कारण ठाकरे गटामध्ये फूट पडली. ठाकरे गटाचे 84 आमदार नगरसेवक होते, त्यातले 60 पेक्षा अधिक शिंदेकडे गेले. तरी सुद्धा ह्या महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत. काँग्रेसचा असं नाही, काँग्रेसचे 2017 मध्ये जास्त नगरसेवक होते, तितकाही आकडा गाठता आला नाहीये. ठाकरे बंधू तुम्हाला घेण्यासाठी तयार होते, तरी सुद्धा तुम्ही गेला नाहीये. त्यामुळे हा मुद्दा परत परत उपस्थित होतोय की आघाडी करताना नेमकी चूक झाली का? नाही, निश्चितच नाही. जे मी उत्तर दिलं तेच नसेल तर मग काय कारण आहेत की इतकं कमी नगरसेवक निवडून येणं? नाही, एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं पैशाचा वापर इथं झाला निवडणुकांमध्ये, अगदी एका मताला 5-5 हजार रुपये हे वाटल्या गेलेले आहेत आणि हे निवडणुकांमधलं सत्य व्हिडिओच्या माध्यमातून समोर देखील आलेलं आहे. त्यामुळं पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे जे चित्र भारतीय जनता पक्षाने निर्माण केले. माझ्याकडे 2 मिनिटांसाठी थांबवतो, माफ करा, एक ब्रेकिंग समोर येते. राहुल सोनसळे आणि प्रशांत इंगोले हे विजयी झालेले आहेत. भाग्यश्री गोडबोले हे सुद्धा विजयी झालेले आहेत. नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये वंचितला यश मिळालेलं आहे. नांदेडमधली ही बातमी समोर येते. वंचितचे 4ही उमेदवार हे विजयी झालेले आहेत. राहुल सोनसळे, प्रशांत इंगोले हे विजयी झालेत. वंचितचे हे उमेदवार विजयी झालेले आहेत. सोबतच भाग्यश्री गोडबोले आणि शेख उमे अहमद हे सुद्धा विजयी झाले. नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये वंचितला यश मिळालंय. हां, बालाजी गाडे पाटील, तुमचा मुद्दा पूर्ण. नांदेडमध्ये आपण जे आता सांगितलं ते काँग्रेस आणि वंचित आघाडीचं ते यश आहे. कारण काँग्रेस आणि वंचित आघाडी नांदेडमध्ये एकत्रितरित्या लढलेली होती. त्यामुळं अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की त्या ठिकाणावरच्या ज्या काही बाबी आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आणि आघाडी होत असते. अनेक ठिकाणावरती युतीतले 3ही पक्ष सत्तेतले विरोधामध्ये लढतायत. पुण्यामध्ये विरोधामध्ये लढतायत. अजित पवार आणि त्यांचे भारतीय जनता पक्षाचे लोकांनी एकमेकावरती वाटेल त्या पद्धतीनं बोलले. अजित पवारांनी स्वतः सांगितलं, अहो माझ्यावर 70,000 कोटीचे आरोप झाले पण बघा मी सत्तेत बसलोय. म्हणजे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत, गुन्हेगार आज त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळं तुम्ही जे म्हणालात की हे आकडा का कमी दिसतोय, त्याचं कारण असं आहे की निवडणूक आयोग आणि पैशाचा भारतीय जनता पक्षाचा वापर आणि हे सगळं फिक्स आहे. त्यांनी अगोदरच व्यवस्थितरित्या ठरवून हे केलेलं आहे. त्यामुळे मतदार याद्या त्यांच्या पद्धतीने आहेत. अनेक ठिकाणावरती बोगस मतदार झालेला आहे आणि अगदी सभेला सुद्धा माणसं बोगस आणलेली होती
त्या दिवशी जर तुम्ही सभेचे व्हिडिओ पाहिले असते मुख्यमंत्र्यांच्या आणि एकनाथ शिंदेच्या, तर लोकांना आम्ही कोणाच्या सभेला आलोय, मध्य प्रदेशातून लोक इथं आणलेले येतो, गाड्या मध्य प्रदेशातल्या आहेत. त्यामुळं हे सगळं जे काही आहे ते निवडणूक आयोगाच्या कृपेनं झालेलं आहे, हे ठाम आहे आणि ते पुराव्यानिशी आम्ही सादर केलेलं आहे राहुल गांधींनी. बरं, लातूरमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे, एका वाक्यामुळे हे यश मिळालं अशी सुद्धा चर्चा आहे. आणखी काय कारण आहेत? नाही, एक लक्षात घ्या की त्या ठिकाणावरती माननीय विलासरावजी देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना आणि त्याच्या अगोदरही प्रचंड काम केलेलं आहे, लोकांच्या मदतीचं काम केलेलं आहे, लोकांच्या विकासाचं काम केलेलं आहे. त्यांचा वारसा पुढे अमित देशमुख साहेब आमचे जे आहेत, त्याचबरोबर धीरज देशमुख असतील, हे दोघंही बंधू त्या ठिकाणावरती शहरापासून ग्रामीण भागापर्यंत लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीपासून जेव्हा ते मंत्री होते तेव्हा देखील तिथल्या शहराचा विकास त्यांनी केलेला आहे. त्यामुळं ते जे काम करतायत त्याचं ते यश आहे. म्हणजे कुणीतरी रवींद्र चव्हाण जातील तिथं आणि काहीतरी बोलतील अशातला विषय नाहीये, पण एक लक्षात घ्या हे त्यांच्या कामाचं यश आहे. अगदी कोल्हापूरमध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष कोल्हापूरमध्ये ठरलेला आहे. सतेज बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूरमध्ये ते त्या ठिकाणावरती काँग्रेस पक्षाला, अगदी अमरावतीचं उदाहरण आहे, चंद्रपूरमध्ये चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाचे किमान 5 महानगरपालिका आणि एक 350 पेक्षा अधिक नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. काँग्रेसला जर स्थानिक नेता खमक्या असेल तर यश मिळतं, मुंबईमध्ये तसा नेता सापडला नाही का? नाही, एक लक्षात घ्या, मुंबईमध्ये वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढवली आणि मी तुम्हाला जे सांगितलं की मुंबईमध्ये जो पैशाचा जो भडीमार झाला, त्याचबरोबर जे भाषिक आणि धार्मिक ध्रुवीकरण भारतीय जनता पक्षानं जे या ठिकाणावरती घडवून आणलं आणि MIM आणि भाजपची तर युती आहेच, ते नांदेडला सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं अशा अनेक ध्रुवीकरणामधनं हे मुंबईचं यश भाजप आणि शिंदे सेनेनं मिळवलेलं आहे. त्यामुळं या यशानं फार काही उन्माद भाजपनं करायची गरज नाही. अनिसजी, तुम्ही अनेक आरोप करताय की अपक्ष उमेदवार कसे निवडून आणले जातात, पैसे वाटप होतोय, निवडणूक आयोगाचा वापर केला जातोय, हे सगळं जर असंच सुरू राहिलं तर पुढे काय मग? खरं तर हा अतिशय योग्य प्रश्न विचारलात. खरं तर मीडियाने जास्तीत जास्त या प्रश्नाला लावून धरलं पाहिजे, कारण आजच्या घडला असं होतंय की आजकाल हे विषय असे विनोदासारखे विचारले जातात की काय तुमचे नगरसेवक टिकणार आहेत की नाही. खरं तर हे ॲग्रेशनमध्ये हे प्रश्न विचारले पाहिजेत की आज निवडून आलेल्या नगरसेवकांना टिकवणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. कारण आज पूर्वीचा एक काळ होता ज्यावेळेस मला वाटतं राजीव गांधींच्या काळामध्ये तो पक्षांतरबंदी कायदा हा पुनर्दुरुस्त करण्यात आला होता, ज्यावेळेस 2/3 मेजॉरिटी ठेवला होता. जर तुम्हाला बाहेर पडायचंय, गट स्थापन करायचंय तर अगोदर एक खासदार, एक आमदार, एक नगरसेवक गेला तरी चालायचं. पक्षांतरबंदी कायदा एवढा कठोर नव्हता. 2/3 करण्यात आला. 2/3 केल्यानंतर आज त्या 2/3चा सुद्धा आकडा गाठला जातो. अनिसजी, माफ करा, थोडा वेळ थांबवतोय. तुमच्याच ठाण्यामधून एक बातमी समोर येते. एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांना झटका बसलेला आहे. तिथला शिवसेनेचा उमेदवार पराभूत झालेला आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसलेला आहे. शिंदे ज्या प्रभागात राहतात तिथंच उमेदवार पराभूत झालेला आहे. ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येते. माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव झालेला आहे. शिंदेंचं घर ज्या ठिकाणी ठाण्यामध्ये आहे त्याच प्रभागामध्ये त्यांचाच पराभव उमेदवार झाला. ठाकरे गटाच्या उमेदवारानं पराभूत केलेला आहे. शहाजी खुपसे 667 मतांनी विजयी झालेले. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा धक्का मानला जातो. तर शिंदे ज्या प्रभागात राहतात तिथंच उमेदवार त्यांचा पराभूत झालेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का आहे. माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव झालाय आणि या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार शहाजी खुसपे यांनी विजय मिळवलेला आहे. शिवसेनेचा उमेदवार पराभूत केलेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत. कुणाल, एक मोठी बातमी समोर येते. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी राहतात, जिथे घर आहे, त्यांच्याच प्रभागातला उमेदवार ठाकरे गटाकडून पराभूत केला गेलाय. जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर अशोक वैती हे मोठं नाव समजलं जातं शिवसेनेमधलं, कारण ते माजी महापौर देखील राहिलेले आहेत, सभागृह नेते देखील राहिलेले आहेत आणि मागील 4 टर्म ते 5 टर्म पासून ते नगरसेवक आहेत. आणि त्यामुळे हा जो संपूर्ण प्रभाग आहे या प्रभागामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहत असतात आणि त्यांचा बंगला देखील त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये एवढा मोठा पराभव होणं, कारण 4चं पॅनल आहेत, 3 जे आहेत ते धनुष्यमानावरती उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र अशोक वैतींना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. 667 मतांनी गणेश खुसपे, शहाजी उर्फ गणेश खुसपे या उमेदवाराने त्यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे या पराभवाची चर्चा संपूर्ण ठाण्यामध्ये रंगताना पाहायला मिळते. जगदीश, ठाण्यामध्ये चांगलं यश मिळताना दिसतंय शिंदेंना, मात्र त्यांच्याच प्रभागामध्ये उमेदवार पराभूत होणं ही एक मोठी बातमी आहे.
नक्कीच जगदीश, ज्या प्रमाणात बाकी ठिकाणी भाजपची सरशी ही पाहायला मिळते, त्याचप्रमाणे शिंदे हे कुठेतरी आपल्या ठाण्याचा गड राखताना पाहायला मिळत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वॉर्डामध्ये म्हणजे ते ज्या प्रभागामध्ये राहत आहेत त्याच प्रभागामध्ये धनुष्यबाणाचा पराभव होणं ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि याची सर्वत्र ठाण्यामध्ये चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते. जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल. आपल्या सोबत ठाण्यातूनच अनिश गाडवेजी हे सुद्धा तिथूनच येत आहेत. अनिशजी, कसं याचं विश्लेषण कराल? ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री राहतात तिथलाच प्रभागामध्ये ठाकरे गटानं यश मिळवलेलं आहे, त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केलंय. अगदी अगदी या विजयाबद्दल जर तुम्ही मला म्हणाल ना, तर हा विजय आम्ही फार महत्त्वाचा मानतो. कारण आज ठाण्यामध्ये आम्ही संघर्ष फक्त निवडणुकीसाठी नाही केला आहे, तर आम्ही आमचे उमेदवार टिकवण्यापासून संघर्ष केलेला आहे. ज्या उमेदवाराचं आपण नाव घेत आहे शहाजींचं, त्यांना आम्ही गणेश म्हणतो, गणेश खुपसे. त्यांना मी माझ्या स्वतःच्या हाताने आम्ही त्यांना एबी फॉर्म दिलेले आहेत, आम्ही स्वतः त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे. ही व्यक्ती निष्कलंक व्यक्ती आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे. या सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात ज्यावेळेस फॉर्म दिला, आम्ही त्याला हे सुद्धा विचारलं कसा टिकशील रे बाबा ह्या समोर, कारण समोर शेवटी मसल मनी सगळ्या गोष्टी येतात. त्या ठिकाणी अशा ठिकाणी जिथे आता तुम्ही नाव घेतलात त्या नेत्यांचं, त्या ठिकाणी निवडून येणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. आणि सर्वसामान्य ज्यावेळेस पाठीशी उभे राहतात आणि ज्यावेळेस तुमच्या आतून ते बळ येतं ना की नाही लढायचं आहे, अन्यायाच्या विरोधात लढायचं आहे, त्यावेळेस असे हे विजय दिसतात. आज मी त्यांचं तुमच्या माध्यमातून गणेशजींचे शहाजींचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. अतिशय म्हणजे ही विक्ट्री आता म्हणतात चर्चा आमच्या पराभवाची आहे, पण ठीक आहे, अशा पराभवात सुद्धा हे असले विजय आम्हाला खूप काही आशा देऊन जातात. ठीक आहे, तर भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर येते, ती पाहूया. महाराष्ट्रामधल्या 29 महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व मतदारांचे शतशः आभार. या निवडणुकीमध्ये खरे धुरंधर माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हेच ठरले. लोकांनी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या मुद्द्याला मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिला आणि राज्यभरामधल्या 29 महानगरपालिकांमध्ये आपण जर बघितलं तर सगळीकडेच भारतीय जनता पक्ष महायुतीचा बोलबाला आहे. माझ्या या सर्व मतदार बंधू भगिनींचा मी अतिशय मनापासून आभारी आहे, ज्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश दिलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर भाजपाच्या यशानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. बालाजी गाडे आपल्यासोबत आहेत. बालाजी गाडे पाटील, जिल्हा परिषद निवडणुका आता समोर आहेत, तोंडावरती आहेत. कशा प्रकारे निवडणुकीसाठी तुम्ही तयारी करणार, तुमचा पक्ष तयार करणार? कारण पालिकांमध्ये हे अपयश आलेलं आहे, त्यामुळं कार्यकर्ता हा नाराज होऊ नये यासाठी आता कसे प्रयत्न असतील? नाही, एक सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता ह्या ग्रामीण कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि 10 वर्षाच्या नंतर अनेक ठिकाणावरती कुठे 8 वर्षानं कुठे 10 वर्षानं ही निवडणूक होत आहे. आणि जिल्हा परिषदांचा आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा जुगार आहे. कारण कार्यकर्त्यानं तयारी करू नये, जर तिथं आरक्षण सुटलं नाही तर त्याला ती निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळं त्या जिल्हा परिषद गणामध्ये सर्कलमध्ये आम्ही जे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहेत आणि ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, हे दोन म्हणजे आम्ही आयात उमेदवार जे आहेत, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं निष्ठावंतांना वगळलं आणि ऐन वेळेला कुणालाही वाटेल त्याला तिकीट दिलं, असं आम्ही करणार नाही. तर त्यांनीच तर यश मिळतंय ना. नाही, पण पक्षामध्ये पक्ष हा राजकारणामध्ये काही मूल्य असतात आणि भारतीय जनता पक्षासारखं मूल्यांना तिलांजली देऊन कशाही पद्धतीनं काम करणारा काँग्रेस पक्ष नाहीये. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या सरकारचा भ्रष्टाचार, आता हा ग्रामीण भागातला विषय आहे, तर ग्रामीण रस्ते असतील, जिल्हा परिषद शाळांची अवस्था काय आज मराठी शाळांवरती दिवसभरामध्ये मला बोलताना कोणीच दिसलेलं नाहीये. मुंबईमधल्या BMCच्या चालणाऱ्या अनेक मराठी शाळा या बंद पडल्या. त्याचबरोबर त्या मराठी शाळांचा जो भूखंड आहे तो भूखंड लाटून बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा कट भारतीय जनता पक्षाला आखलेला आहे. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेतल्या हजारो शाळा बंद पडलेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दर वर्षाला 1 अंकावरती आली. अगदी माझ्या गावातलं तुम्हाला उदाहरण सांगतो, दर वर्षाला 20-25 पर्यंत विद्यार्थ्यांचं ऍडमिशन व्हायचं, पण या वर्षी 7 ते 8 विद्यार्थी पहिलीला दाखल झालेले आहेत. याचाच अर्थ ही प्रत्येक गावातली परिस्थिती आहे. त्यामुळं
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही जे विचारलं की कशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष काम करणार आहे, तर आम्ही लोकांमध्ये हे भ्रष्टाचाराचे मुद्दे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय काय हित केलं जातं हे सगळं घेऊन जाऊ आणि त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही न्याय मागू आणि लोकांना, ज्याला आपण डेमोक्रेटिक लिटरसी म्हणतो, लोकशाही साक्षरता, ते साक्षर करण्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन आम्ही जनजागृती करू. जी, आपल्यासोबत अजित पवार राष्ट्रवादीच्या सायली दळवी सुद्धा आहेत. सायलीजी, आता पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे, पिंपरी चिंचवड हा तर खरं तर पवारांचा बालेकिल्ला, मात्र याच ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे पिंपरीमध्ये आणि पुण्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्र हा सुद्धा बालेकिल्ला आणि आता आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या पराभवातून सावरून कार्यकर्त्यांना कसं बळ दिलं जाईल, आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे? निश्चितच जी घटना घडली त्याच्यावरती आम्ही आत्मचिंतन हे केलंच पाहिजे. आज दादांनी केलेली कामं कुठेतरी आज आम्ही कार्यकर्ता म्हणून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडलो आहोत, असं मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं. पण शहरापेक्षा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ग्रामीण भागामध्ये अधिक ताकदीने नेहमीच उतरलेला आहे आणि जिंकलेला देखील आहे. हे आम्हालाही माहिती आहे आणि आमच्या संबंध कार्यकर्त्यांना देखील ही बाब निश्चितच माहीत आहे. आणि तरी देखील आपण जर पाहिलं की काल पुणे शहराचा प्रचार परवाच्या दिवशी संपवून दादा लगेचच निकालाची वाट न पाहता लगेचच बारामती मध्ये त्या ठिकाणी प्रचार सभा घेत होत्या. कारण की जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दादा आधीच कामाला लागलेले आहेत, हे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी देखील पाहिलेले आहेत. त्यामुळे ह्या झालेल्या पराभवाचा कुठेही त्या ठिकाणी परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांवरती होणार नाही. कारण का, ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे, हा असा दृढ विश्वास आमच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि तो अधिक द्विगुणित येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या ताकदीनिशी लढेल आणि जिंकेल सुद्धा. जी, सायलीजी, मात्र पवार गटासोबत केलेली युती यामुळे हा पराभव झाला असं वाटतं तुम्हाला? नाही, पवार गटासोबतची युती यामुळे पराभव झाला असं बिलकुलही आम्हाला वाटत नाही. कारण का, पवार साहेब हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामोरे जात असताना ह्या युतीमुळे आम्हाला फायदाच झाला आहे असंच आम्ही त्या ठिकाणी मानू. त्या युतीमुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा तोटा झाला नाही असं त्या ठिकाणी आमच्या पक्षाला वाटत आहे.